शहीद दिनानिमित्त विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी जोरदार आग्रह धरला। महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्याच्या जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा विषय मांडला। शहीद दिनानिमित्त हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील वाड्याला राष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवण्यासाठी शासनाने 254 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। त्यापैकी 104 कोटी रुपये वाड्याच्या परिसरातील कामांसाठी होते, परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्याने स्थानिकांना रेडी रेकनरच्या दरानुसार भरपाई मिळत नाही। त्यामुळे खास पातळीवर अतिरिक्त निधी मंजूर करून या विकास कामांना गती द्यावी अशी विनंती आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशनात केली। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाने 150 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही करण्याची गरज आहे, जी अद्याप बजेटमध्ये दिलेली नाही। ही मागणी वर्षानुवर्षे कागदपत्रांमध्ये ठेवली जाते, परंतु सरकारकडून अद्याप याला प्राधान्य दिलेले नाही। आजच्या शहीद दिनानिमित्त आमदार बाबाजी काळे यांनी शासनाला याची आठवण करून दिली। हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी दिलेल्या विकास कामांना त्वरित निधी प्रदान करून पुढील विकासाला गती द्यावी अशी विनंती देखील यावेळी आमदार काळे यांनी केली। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून शासनानं या ठिकाणी 254 कोटीचा आराखडा तयार केला होता। त्यापैकी 104 कोटीची जी वाड्याच्या परिसरातील कामं आहेत त्यासाठी पुरातत्व विभागानं निधी त्या ठिकाणी मंजूर केला, परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी संपादन झालेलं नसल्यामुळं त्या लोकांना रेडी रेकनरच्या दरानुसार रेट परवडत नाहीयेत। त्यामुळं खास बाब म्हणून अधिकचा निधी राजगुरूवाड्याच्या परिसरामध्ये संपादन ज्या लोकांचं करणार आहेत त्यांना चालू बाजारभावाप्रमाणे पैसे मिळण्यासाठी तरतूद व्हावी। त्याचबरोबर जे पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाची तरतूद होऊन इतर कामं जी होणं गरजेचं आहे त्यासाठी आजपर्यंत शासनानं आत्ताच्याही सुद्धा बजेटमध्ये तरतूद केलेली नाही आहे आणि प्रत्येक वर्षी हा सांस्कृतिक कार्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात, परंतु यामध्ये कोणत्याही स्वरूपाची पुढची वाटचाल होताना दिसत नाही। ती व्हावी अशी आजच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। खेड तालुक्यामध्ये